नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 6वीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थी, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी यांच्यासाठी जनरल सायन्स आणि सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील इतर वर्गांच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 6वी सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्स किंवा विज्ञानाचा प्रथम घटक चाचणीचा पेपर. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवू. बघा, ही प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा दिला जाणार आहे. एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेमी आणि नॉन सेमीची दोन्ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 6वी विज्ञान घटक चाचणी क्रमांक 1. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. बियांपासून नवीन वनस्पती निर्माण होणाऱ्या क्रियेला प्रजनन म्हणतात. 2. सर्व सजीवांचे शरीर पेशींपासून बनलेले असते. 3. सजीवांची प्रत्येक पेशी जिवंत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. 4. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 5. शरीराचे तापमान मोजण्यासाठी डॉक्टर तापमापकचा वापर करतात. त्यानंतर दुसरा प्रश्न. मोठ्यांकडून लहानांकडे या पद्धतीने क्रम लावा. बघा, पहिलं आहे 1 किलोमीटर सगळ्यात मोठं, त्याच्यानंतर 1 मीटर, नंतर 1 सेंटीमीटर, 1 मिलीमीटर, या पद्धतीने क्रम येईल. तिसरा प्रश्न. खालील गोष्टींचे किंवा वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी तुम्ही कोणते एकक वापरणार? पुस्तकाची लांबी तुम्हाला मोजायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही सेंटीमीटर हे एकक वापराल. किल्लीची जाडी मोजायची आहे, त्याच्यासाठी मिलीमीटर वापरणार. नागपूर ते मुंबई अंतर मोजायचे ते आहे किलोमीटर. कापडाची लांबी मोजायची आहे, त्याच्यासाठी मीटर. अचूक उत्तरं लिहिली याप्रमाणे तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. पुढचा प्रश्न. सत्य असत्य ते लिहा 2 गुणांसाठी. 1. कचऱ्यातून लोखंड शोधण्यासाठी चुंबकाचा वापर करतात. सत्य. 2. समुद्रातून मीठ काढण्यासाठी बाष्पीभवन पद्धत वापरतात. सत्य. अशा प्रकारे आपला विज्ञानाचा पेपर असणार आहे नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा. आता आपण सेमीचा पेपर पाहू. इयत्ता 6वी जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट. क्वेश्चन 1. मग अशी आपण जी मराठीतून प्रश्नपत्रिका पाहिली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे. बघा, 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा. या पद्धतीने सोडवा. क्वेश्चन नंबर 2. वजन मापे दिलेली आहेत. सगळ्यात मोठं माप आधी घ्यायचं आहे आपण आणि त्यानंतर लहान लहान करत त्यांचा क्रम लावायचा आहे. प्रश्न 3 बघा. काही वस्तूंची नावं दिलेली आहेत, आपण त्यांचं मोजमाप कोणत्या यंत्राने कराल, मापकाने कराल ते लिहायचं आहे.
त्यानंतर शेवटच्या प्रश्नात चूक की बरोबर ते लिहा. बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही चाचणी होईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची जनरल सायन्सची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.